नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, इंडियन रेल्वे भारतीय रेल अंतर्गत रेल्वे भरती बोर्डद्वारे टेक्निशियन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो, सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 9 मार्चपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर 8 एप्रिलपर्यंत हे अर्ज करण्याची मुदत असणार आहे आणि तुम्हाला फी भरण्याची पण इथे मुदत तेवढी असणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे 9 ते 18 एप्रिलपर्यंत. त्याचबरोबर मित्रांनो, इथे 2 पदांची भरती आहे. टेक्निशियनमध्ये ग्रेड 1 सिग्नल आणि ग्रेड 3 या 2 पदांची भरती आहे. मित्रांनो, टोटल आपण वॅकन्सी बघितली तर 1092 ह्या वॅकन्सी आहेत टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी. त्याचबरोबर टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी वॅकन्सी आहेत 8052. एकूण आपण टोटल वॅकन्सी बघितल्या तर 9144 एकूण वॅकन्सी आहेत. एज लिमिट आपण बघितलं तर दोन्ही पदांसाठी जे पहिलं पद आहे त्यासाठी 18 ते 36 मध्ये आहे. त्याचबरोबर टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी 18 ते 33 मध्ये वय आहे. त्याचबरोबर प्रारंभिक आपण वेतन बघितलं तर जे सुरुवातीला तुम्हाला वेतन भेटणार आहे ते 29,200 टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलला भेटणार आहे. त्याचबरोबर टेक्निशियन ग्रेड 3 सिग्नलला यासाठी 19,900 वेतन भेटणार आहे. 7 CPC प्रमाणे तुम्हाला लेवल असणार आहे. टेक्निशियन ग्रेड 1 साठी लेवल 5चं पेमेंट असणार आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी लेवल 2चं पेमेंट असणार आहे. मित्रांनो, एज लिमिटमध्ये तुम्ही पाहिलं असेल टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी 18 ते 33 मध्ये वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर आता 18 ते 36 करण्यात आलेली आहे 1/7/2024 पासून. त्याचबरोबर टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे. एज रिलॅक्सेशन त्यांनी इथे कॅटेगरी वाईज दिलं आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC नॉन क्रिमिनल उमेदवारांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनमध्ये EWS, OBC, NCL आणि SC/ST त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर PWBD उमेदवारांसाठी तुम्ही पाहू शकतात EWS, OBC आणि SC/ST यांच्यासाठी सेपरेट इथे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन फी ओपनसाठी ₹500 आहे आणि त्याचबरोबर ₹250 ही कॅटेगरीतील उमेदवारांसाठी असणार आहे. मुलांची जी भरती प्रक्रिया असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही इथे पाहू शकतात. पहिल्यांदा कॉम्प्युटर आधारित CBT परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल होणार आहे. हे 3 टप्पे आहेत एक्झामचे. त्यामध्ये मित्रांनो, पहिल्यांदा CBT होणार आहे. CBTमध्ये कॉम्प्युटर आधारित परीक्षा असं त्याचं नाव आहे. यामध्ये वेतन स्तर 5 हाय पोस्ट यांनी टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पोस्टसाठी तुम्हाला जी परीक्षा होणार आहे ती 90 मिनिटांची असणार आहे. यामध्ये 100 एकूण प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1/3 असे नकारात्मक गुणधन असणार आहे. त्याचबरोबर कई परियों में आयोजित CBT के लिए मार्क्स का सामान्यकरण किया जाएगा. नॉर्मलायझेशन मित्रांनो होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे सिलेबस पाहू शकता. सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धी और तर्क, कंप्यूटर और अनुप्रयोगों की मूल बातें, त्याचबरोबर गणित आणि बुनियादी विज्ञान और इंजिनिअरिंग हे 5 विषय असणार आहेत मित्रांनो यासाठी. कारण की टेक्निकल प्रश्न जास्त असणार आहेत. 10+ ITI पासवरची पोस्ट आहे मित्रांनो. त्यामध्ये टेक्निकल प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे. तुम्ही पाहू शकता बुनियादी विज्ञान और इंजिनिअरिंग प्रश्नांची संख्या 35 आहे आणि आपण एकूण बघितलं तर 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 100 गुणांसाठी. आणि 90 मिनिट लेखक स्क्राइब का उपयोग करने वाले PWBD उम्मीदवारों के लिए 30 मिनट के अतिरिक्त समय के साथ. तर मित्रांनो, PWBD कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 30 मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ दिला जाणार आहे. ऊपर दिया गया विषय वार वितरण केवळ सांकेतिक है, प्रश्नपत्र अलग अलग हो सकते. तर मित्रांनो, प्रत्येक जे शिफ्टचे प्रश्न आहेत ते वेगवेगळे असू शकतात आणि तुम्ही इथे पाहू शकतात कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारण्यात येणार आहेत. एकूण 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी पण तोच एक्झामिनेशन पॅटर्न आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अंकशास्त्र, सामान्य बुद्धी व तर्क, सामान्य विज्ञान, सामान्य जागरूकता आणि एकूण आपण प्रश्न बघितले 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 100 गुणांसाठी. यामध्ये मित्रांनो, आपण बघितलं तर 25 प्रश्नांची संख्या आहे अंकशास्त्रासाठी आणि 25 गुण असणार आहेत. यानंतर मित्रांनो, जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असणार आहे. तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी या PDF दिलेले डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि तुम्हाला जे अर्ज आहे तो कसा भरायचा आहे. तर पहिल्यांदा वेबसाईटला जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला क्रिएट अन अकाउंट असं ऑप्शन येईल. तिथे जाऊन अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे. RRBची वेबसाईट आहे मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तिथे आपण झोन वाईज आपण गेलं तर मुंबईची वेबसाईट आहे. तुम्ही इथे पाहू शकता rrbmumbai.gov.in ही महाराष्ट्रासाठी वेबसाईट आहे. इथे जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, जे परीक्षेचं माध्यम असणार आहे ते भारतामध्ये जेवढ्या प्रादेशिक भाषा आहेत त्यामध्ये सर्व भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्राची मराठी भाषा आहे.
या मराठी भाषेमध्ये पण तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते वेगळं आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. ॲनेक्स्चर एमध्ये तुम्हाला ही माहिती मिळणार आहे. प्रत्येक जे पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे ती वेगळी आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. एकूण इथे पदांची संख्या आपण बघितली तर 18 पदे आहेत. 18 पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. टेक्निशियन ग्रेड 3 वेल्डर यासाठी मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th पास आणि वेल्डर गॅसवर इलेक्ट्रिक गॅस कटर वेल्डर और वेल्डर पाईप वेल्डर TIG MIG ट्रेड्समे ITI. तर मित्रांनो असं जे पोस्ट आहे त्या पोस्टशी रिलेटेड तुमचं ITI असणं आवश्यक आहे आणि 10वी पास असणं आवश्यक आहे. मित्रांनो ही माहिती होती भारतीय रेल्वेमधील टेक्निशियन या पदाच्या जाहिरातीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.